नमस्कार प्रेक्षको, मी शनाया। आज आपण बोलणार आहोत भारताचे ऑस्कर विजेते संगीतकार ज्यांचं नाव घेतलं की अभिमान वाटतो, ते म्हणजे ए.आर. रहमान। पण याच रहमान यांच्या भोवती कधी कधी वाद, आरोप आणि चर्चांचं वादळ का उठतं? नेमकं काय आहे सत्य? चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। हा व्हिडिओ पाहण्याआधी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटकन सबस्क्राईब करा। तर मूळ विषयाकडे येऊयात। सुरुवातीला आपण ए.आर. रहमान यांच्याबद्दल जाणून घेऊयात। ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान सध्या त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेत। नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रहमान यांनी मागील 8 वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचं काम कमी झाल्याचं सांगितलं। यामागे इंडस्ट्रीतील पॉवर डायनामिक्स मध्ये झालेला बदल कारणीभूत असल्याचं त्यांनी नमूद केलं। त्यांनी काही वेळा सांप्रदायिक बाबी अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकत असाव्यात असा सूचक उल्लेख देखील केला। रहमान म्हणाले की सध्या इंडस्ट्रीत क्रिएटिव्ह लोक निर्णय घेत नाहीत, अनेक गोष्टी थेट न सांगता कुजबुजत पोहोचतात। एखाद्या प्रोजेक्टसाठी त्यांना संपर्क केला जातो, पण शेवटी म्युझिक कंपनी कोणाला तरी दुसऱ्यालाच निवडते। या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून काहींनी त्यांच्या विधानाला विरोध देखील केलाय। गायक अनुप जलोटा यांनी तर रहमान यांना हिंदू धर्मात परतण्याचा सल्ला दिल्याने आणखीन वाद चिघळलाय। पण ए.आर. रहमान हिंदू असून देखील त्यांनी मुस्लिम धर्म का स्वीकारला ते सुरुवातीला आपण जाणून घेऊयात। ए.आर. रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी मद्रासमध्ये झाला। त्यांचं मूळ नाव ए.एस. दिलीप कुमार होतं। त्यांनी केवळ 10वी पर्यंत शिक्षण घेतलं। 1989 मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती। या काळात त्यांची धाकट्या बहिणीची प्रकृती गंभीर होती। बहिणीची कुंडलीसाठी आई एका हिंदी ज्योतिषाकडे गेली असताना त्यांना दिलीप कुमार यांचं नाव बदलण्याचा सल्ला मिळाला। त्याच वेळी ते कुटुंब सुफी संत करीम मुल्लाह शाह कादरी यांच्या संपर्कात आलं। त्यांच्या आशीर्वादामुळे बहिणीच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचा अनुभव मिळाल्यानंतर दिलीप कुमार यांनी रहमान हे नाव स्वीकारलं। पुढे आईने त्यात अल्लाह रख्खा जोडलं आणि ते ए.आर. रहमान म्हणून ओळखले जाऊ लागले। 1992 मध्ये मणिरत्नम यांच्या रोजा चित्रपटातनं रहमान यांना खरी ओळख मिळाली। 2009 मध्ये स्लमडॉग मिलियनेअर साठी त्यांनी ऑस्कर पुरस्कार जिंकत जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल केलं। भारतासह परदेशात देखील त्यांची मोठी ओळख असून कॅनडामध्ये त्यांच्या नावाने रस्ता देखील आहे। ए.आर. रहमान यांचा विवाह देखील अगदी फिल्मी आहे। 1994 साली रहमान यांच्या आई त्यांच्यासाठी योग्य जीवनसाथी शोधत होत्या। त्या एका दर्ग्यावर प्रार्थना करत होत्या, त्यावेळी त्यांना एक तरुणी प्रार्थना करताना पाहून त्यांचं मन भारावून गेलं आणि थेट त्यांनी त्या तरुणीच्या वडिलांशी संवाद साधला आणि पुढे रहमान यांचा विवाह सायरा नामक मुलीशी झाला। मात्र 2024 मध्ये दोघांनी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून सध्या ते वेगवेगळे राहत आहेत। रहमान यांनी आपले वैवाहिक जीवन सुसंवादी पद्धतीने पार पाडले असून विभक्त होण्याच्या निर्णयाबाबतीत देखील दोघांनीही समाजात काही वाद होऊ दिला नाही। रहमान यांची ओळख फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील आहे। कॅनडातील ऑन्टारियो प्रांतातील मार्कहाम शहरात त्यांच्या नावाने ए.आर. रहमान स्ट्रीट नावाचा रस्ता देखील आहे। संगीत क्षेत्रातील योगदानाची दखल घेत ऑक्सफर्डच्या ट्रिनिटी म्युझिकल कॉलेजने त्यांना शिष्यवृत्ती दिली होती। त्या माध्यमातून त्यांनी पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताचं औपचारिक शिक्षण घेतलं होतं। रहमान यांचा आवाज आणि संगीत जगभरातील चाहत्यांना भावलं आहे। तेरी मिट्टी, फिलहाल, सारी दुनिया जला देंगे, सडी गली यासारख्या गाण्यांनी त्यांनी संपूर्ण देशात आणि परदेशात आपली ओळख निर्माण केली आहे। आता रहमान आणि इंडस्ट्रीतील वाद काय ते देखील पाहूयात। संगीतकार ए.आर. रहमान यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीवरून देशभर जणू वादंगच उठलं। खरं तर रहमान यांनी अतिशय संयमी शब्दात म्हटलं होतं की बॉलिवूड मधील सत्ता संतुलन बदलल्यामुळे कदाचित मला कमी काम मिळत असावं। यामागे धार्मिक कारण देखील असू शकतं असं रहमान म्हणाले। मात्र त्याच वेळी ते असं देखील म्हणाले की ऐकीव गोष्टींच्या पलीकडे माझ्याकडे याबाबतीत ठोस अशी माहिती नाही। बस मग काय, ए.आर. रहमान एवढंच म्हणाले आणि त्यानंतर वादाचं अगदी मोहळच उठलं। 6 राष्ट्रीय पुरस्कार, 2 अकॅडमी अवॉर्ड, 2 ग्रॅमी, 1 बाफ्टा, 15 फिल्मफेअर आणि 18 फिल्मफेअर साऊथ पुरस्कार मिळवणाऱ्या आणि भारताचा 3रा सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थात पद्मभूषण पुरस्कार प्राप्त या संगीतकारावर चहूबाजूने ट्रोलिंगचा मारा झाला। रहमान यांच्यावर आरोप करण्यात आले की ते देशाची बदनामी करतायत, बॉलिवूडची बदनामी करतायत, त्यामुळे त्यांनी माफी मागावी। आरोप करणाऱ्यांमध्ये कट्टर उजव्या संघटनांपासून ते स्वतःला पुरोगामी समजणारे लोकही होते। या सगळ्यांना असं वाटत होतं की बॉलिवूडवर टीका योग्य नाही। याशिवाय अनेक लोक गप्प राहिले, अर्थात काही लोकांनी ए.आर. रहमान यांचं समर्थन देखील केलं। ज्येष्ठ अभिनेते परेश रावल म्हणाले की रहमान यांचा मला अभिमान आहे। पुढे ट्रोलिंगचा दबाव इतका वाढला की ए.आर. रहमान यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं। स्पष्टीकरण देताना रहमान म्हणाले की भारतच माझं घर आहे, माझी प्रेरणा आहे, माझ्या संगीताचं उगमस्थान भारताच्या बहुसांस्कृतिक परंपरेत आहे आणि मला माझ्या देशाचा अभिमान आहे। पण हे स्पष्टीकरण ए.आर. रहमान यांना का द्यावं लागलं हा विचार तुम्ही करा। आजवर कधीही आक्रमक राजकीय भूमिका घेतलेली नाही रहमान यांनी। मग
ते नेहमी शांत आणि संयमी आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातनं बोलताना आपण त्यांना पाहिलंय. मग प्रश्न असा आहे की जर इतका संयमी कलाकार एखादं विधान करतो तर ते विधान ऐकून घेण्याऐवजी त्यावर हल्ला का? अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फक्त आपल्या मताशी जुळणारं ऐकणं नव्हे, तर न पटणारं मत ही शांतपणे ऐकणं, हेच तर लोकशाहीचं खरं लक्षण आहे. ए आर रेहमान यांच्या या वादग्रस्त विधानामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झालीय. आपण आजही विचार करण्याआधी ठरवतो आणि संवादाऐवजी वाद निवडतो. रेहमान यांचं संगीत जसं सीमा ओलांडून माणसं जोडतं, तसंच त्यांच्या विधाना पलीकडेही पूर्वग्रह न ठेवता पाहणं गरजेचं आहे. ए आर रेहमान बरोबर आहेत की टीकाकार? तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.